पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे सुनील भिडे यांनी गेल्या 15 वर्षांपासून ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करून फळबाग फुलवलेली आहे। याच संदर्भातला पुणे दूरदर्शन केंद्राचा एक वृत्तांत पाहूया। प्रेक्षक हो नमस्कार। स्वच्छ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण, माती तुनमी आले वरती, मातीचे मम अवघे जीवन। हे गाणं किंवा ह्या ओळी हे शपथ घेतल्यासारखं काही लोक स्वतःच्या रोजच्या जीवनात आचरत आहेत। खरंच आपल्या रक्तामध्ये आपल्या मातीविषयी जर का ओढ असेल तर त्याच्यासाठी आपल्याला नक्कीच वेळ देता येतो। आणि स्वच्छ भारत हे जे अभियान आपल्या भारतभर चालू आहे त्याच्यासाठीही आपण मनापासून प्रयत्न करू शकतो। परसबाग ही संकल्पना खूप जुनी आहे असं काही जण म्हणतात, परंतु आजकाल परस हा भागच आपल्या घरांना राहिलेला नाहीये। पण टेरेस हा तर भाग आपल्या घरांना असू शकतो, त्यामुळे परसबाग नाही तर टेरेस बाग अशी आपण फुलवू शकतो जर तुमची इच्छा असेल तर। कचऱ्यामधून किंवा टाकाऊमधून टिकाऊ वस्तू बनवणं ही देखील कन्सेप्ट खूप नव्याने आणि जोमाने वाढत आहे। तेव्हा या कचऱ्यातून किंवा टाकाऊ पदार्थांमधून आपण आपली बाग कशी फुलवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत। आणि यासाठी आपण आलेलो आहोत सुनील भिडे या सरांकडे। व्यवसायाने ते सीए आहेत, परंतु आपल्या व्यस्त जीवनातून आपल्या कामांमधून आपल्या टेरेस बागेसाठी ते कसा वेळ काढत आहेत हे आज आपण बघणार आहोत। भेटूया भिडे सरांना। नमस्कार सर। सर आज तुम्ही या कार्यक्रमात मेनली सांगायचं की कचऱ्याचं नियोजन हे तुम्ही कशा पद्धतीने करता, किंवा या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता असते की कचरा म्हणलं की माणसाला नको वाटतं, कचऱ्याला हात लावायला नको वाटतं, किंवा त्याचं नियोजन म्हणजे आम्ही काय करायचं असा प्रश्न पडतो। तर तुम्हाला ही कल्पना कशी सुचली? आजूबाजूच्या सर्व बंगल्यात आपल्या इथे भरपूर झाडं आहेत, जिमखाना भागामध्ये खूप झाडं आहेत आणि या मोठी पानगळ होते आणि या पानगळीचं करायचं काय हा प्रश्न असतो। याचा भार पुणे महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन पडू नये अशी इथल्या सुजाण नागरिकांची इच्छा असते आणि मग त्यासाठी ते हा पालापाचोळा गोळा करतात आणि तो त्यांनी गोळा केलेला पालापाचोळा मी माझ्या गच्चीवर आणतो आणि त्याचा कुजवतो तो पालापाचोळा आणि त्याच्यातून भाजीपाला स्वतःच्या घरासाठी त्याचप्रमाणे इतरांसाठी हाऊस म्हणून तयार करतो। या प्रोसेसमध्ये मी कचरा कसा जिरवायचा याच्या माझ्या पद्धती विकसित केलेल्या आहेत आणि त्याही मी आजूबाजूच्या लोकांना समजून सांगत असतो आणि त्या पद्धतीत ते त्यांच्याकडचा कोरडा किंवा ओला हे दोन्ही कचरा सुयोग्य पद्धतीत हाताळतात आणि महानगरपालिकेच्या सिस्टीमवर कुठलाही ताण न देऊ देता जिथे निर्माण होतो कचरा त्याच ठिकाणी जिरवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतायत आणि आपलं सामाजिक कर्तव्य निभावत आहेत। तर आता असा माझा हा उपक्रम साधारण मी 15 वर्षापासून करतोय। सर, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि याच्यावर अंमलबजावणी तुम्ही कशी केली, किंवा कुटुंबियांचा सहभाग कसा वाढत गेला आणि आजूबाजूच्या व्यक्तींचा सहभाग याच्यामध्ये तुम्हाला कितपत जाणवला? माझ्याकडे मी जेव्हा झाडाची वाढ किंवा टेरेस गार्डन चांगलं व्हावं अशा पद्धतीत विचार करायला सुरुवात केली तेव्हा मला असं लक्षात आलं की झाडं कचरा खाऊन जास्त खुश राहत आहेत आणि त्यामुळे मी कचरा गोळा करून तो घालायला सुरुवात केली। अशातून झाडं चांगली राहावीत या उद्देशाने पहिल्यांदा सुरुवात झाली आणि मग त्याचा परिणाम असा चांगला दिसतोय म्हणल्यावर ते वाढवत गेलो आणि आता लहान मुलांना जे आवडतं जसं आपण त्यांना आवडतं ते देतो तसं आपण झाडाला जे आवडतं ते द्यायला गेलो। त्यामध्ये कचरा सगळ्यात जास्त आवडतोय असं लक्षात आलं, मग कचरा गोळा करून द्यायला लागलो। मग झाडं वाढत गेली तशी कचऱ्याची रिक्वायरमेंट वाढत गेली आणि आज मी जवळपास माझ्या 1200 फुटाच्या गच्चीमध्ये 4 टन कचरा
दरवर्षी जिरवतो. सर, मग तुम्ही हा कचरा कुठून गोळा करून आणता? म्हणजे फक्त घरातलाच कचरा वापरता की आजूबाजूच्या लोकांचा किंवा अजून काही सोर्सेस आहेत का की जिथून तुम्ही ओला कचरा गोळा करता? आणि कोरड्या कचऱ्याचं कसं व्यवस्थापन करायचं याविषयी तुमची काय मतं आहेत? माझ्याकडे मी कचरा गोळा करून आणताना माझ्या असं लक्षात आलं की आपण ज्या भागात राहतो तिथे मदत केली पाहिजे. त्यामुळे मी आजूबाजूचे जे बंगले आहेत जिथे भरपूर पानगळ आहे आणि भरपूर कोरडा कचरा उपलब्ध आहे तो मी त्यांच्याकडे गोळा करून आणतो. ते लोक पोती भरून ठेवतात आणि ती पोती भरलेली पोती आम्ही आमच्या गाडीतून घेऊन येतो. आणि त्याचबरोबर असं लक्षात आलं की नुसता कोरडा कचरा पण माझ्या झाडांना आवडत नाहीये, माझ्या झाडांना ओला कचरा सुद्धा आवडतोय. म्हणून आमच्याकडे एक भाजीवाला आहे. त्या भाजीवाल्याकडनं त्याचं जे काय वेस्टेज असतं त्याच्याकडे रोज जवळपास एक पोतं म्हणजे साधारण 40 किलो वेस्टेज त्याचं व्हेजिटेबल वेस्ट निघतं. आणि ते वेस्ट सुद्धा आम्ही आणतो आमच्याकडे, आम्ही तेही जिरवतो. त्याचप्रमाणे थोडंसं आम्ही डायव्हर्सिफाय करायचं ठरवलं म्हणून अश्वमेध मंगल कार्यालय जे नातूंचं आहे त्यांच्याकडून आम्ही अन्न हेही आणतो आणि तेही आम्ही जिरवायचा चांगल्या पद्धतीत उपयोग करू. अशी वेगवेगळी कचरा असेल तर झाडं जास्त खुश असतात. आपण पाहत आहात परसबाग तशी टेरेस बाग ही भिडे सरांनी कशा पद्धतीने फुलवलेली आहे. आणि आता भेटूया त्यांच्या कुटुंबियांना. नमस्ते मॅडम. मॅडम, कचऱ्याचं सेग्रिगेशन किंवा जे विभाजन आपण म्हणतो तर ते कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याच्यामध्ये काय काय त्रुटी जाणवतात किंवा कोणाकोणाची मदत तुम्हाला मिळते? जेव्हा आम्ही पालापाचोळा बाहेरून आणतो किंवा आता भाजीवाल्याकडनं सुद्धा जेव्हा आम्ही कचरा आणतो त्यावेळेला बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये प्लास्टिक पिशव्या किंवा छोटे ग्लासेस, गुटखा पाउचेस असे खूप अविघटनशील पदार्थ असतात जे आम्हाला घरी आल्यावर सेग्रिगेट करायला लागतात. तो खरं खूप पेनफुल जॉब आहे. त्यामुळे मी सगळ्यांना असं एक आवाहन करीन की अशा पद्धतीचा अविघटनशील हे एकत्र करू नये. कोरडा जो विघटन होणार नाही तो वेगळा ठेवावा. आणि मग हा जो काही ओला कचरा आहे जो आम्ही झाडांचा खाऊ म्हणतो तर त्यामध्ये आमच्या घरातलं किचन वेस्ट आहे किंवा आजूबाजूच्या सोसायट्यांमधलं किचन वेस्ट आहे. सरांनी सांगितलं की आम्ही नातूंकडनं पण आणतो कधी कधी वाया गेलेलं अन्न. ते सगळं मिक्स करणे, त्याच्यात कल्चर घालणे आणि मग त्याची माती तयार करणे म्हणजे एक सजीव माती आम्ही म्हणतो की. आणि ही सजीव माती जर का आपण तयार केली तर ते आपलं पण चांगलं पोषण करते असा आमचा अनुभव आहे. तर ह्या प्रोसेसमध्ये मी मदत करते आणि ह्या मातीमध्ये आम्ही वर्षातनं साधारण 3 पिकं घेतो. तर त्या पिकाची लागवड करणे वगैरे जे काही पुढचे हे असतात म्हणजे झाडं रोप लावणे हे सगळं काम मी करत असते. प्रेक्षक हो, आजच्या स्वच्छ भारत या कार्यक्रमात आता आपल्या बरोबर आहे नृपजा भिडे. भिडे सरांची ही कन्या स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि या बागेसाठी तिने स्वतः कशा प्रकाराने प्रयत्न केलेला आहे हे आता तिच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्ते. तुझं शिक्षण आणि तुझी आवड ही काय आहे आणि बाग फुलवताना तुझे किती प्रयत्न असतात ते आम्हाला सांग. ओके, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि बागेसाठी पहिला प्रयत्न म्हणजे एवढी मोठी बाग असताना पाण्याची सोय करायला लागते आणि त्याच्यामुळे सगळ्या बागेसाठी स्प्रिंकलर आणि ड्रिप अशी एक कंबाईंड सिस्टीम आम्ही डिझाईन केले. मी आणि बाबांनी एकत्र आम्ही केलंय ते. आणि किंवा पाणी वाया जाऊ नये त्याच्यामुळे टाकीसाठी एक ओव्हरफ्लो पंप पण आम्ही एक सिंपल डिझाईनचा केलाय की पाणी वाया जातं ते थांबवण्यासाठी. त्या व्यतिरिक्त जे वाहून जातं पाणी ते त्याचं सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग आम्ही करतो. तर अशा प्रकारे पाणी वाचवण्याचं जे काम आहे तर ते म्हणजे बागेला लागतं पाणी तेवढं वापरून बाकी सगळ्या थेंब थेंब वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
म्हणजेच प्रेक्षक हो, आपण बघितलेलं आहे की आजकाल जी तरुणाई क्लब किंवा पार्ट्यांमध्ये स्वतःचा वेळ वाया घालवते, त्याच्याऐवजी आपल्याच घरी अशी बाग फुलवून आपल्याच कुटुंबियांना मदत करून हा आपण वेळ सत्कारणी लावू शकतो आणि जेणेकरून आपला भारत अतिशय सुंदर करण्यासाठी आपण तरुणाई प्रयत्न करू शकतो, हेही आपल्याला दिसत आहे. आणि नृपजाकडून आपण ही प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो. तरुणाईला हे आवाहन आहे असंच समजूया. आणि आता भेटूया नृपजाच्या बहिणीला. तुझं एज्युकेशन आणि बाग फुलवण्याकडचा कल किंवा तुझा काय सहभाग असतो हे आम्हाला सांग. बाग ही ऍक्च्युली एक हॉबी म्हणून मी त्याच्याकडे बघते आणि आय कन्सिडर इट ॲज अ सोशल प्रोजेक्ट ऑल्सो. कारण सध्या काळाची गरज आहे आणि थोडं कम्युनिटीच्या दृष्टीने आपण काहीतरी करणं हे प्रत्येक सिटिझनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं मला वाटतं. सो अशा दोन्ही दृष्टीने मला बाग आणि वेस्ट मॅनेजमेंट या दोन्ही गोष्टींमध्ये आवड आहे. किती उत्साहाने आणि प्रेमाने त्यांच्या बागेची काळजी घेतात आणि ती फुलवत आहेत, तेव्हा त्यांच्याकडनं आपणही प्रेरणा घेऊया आणि त्यांच्यासारखंच आपणही प्रयत्न करूया आपला भारत स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी. आणि शपथ घेऊया, आपला कचरा आपण जिरवू, आपला कचरा आपण जिरवू, निसर्गाला समृद्ध बनवू. निसर्गाला समृद्ध बनवू. आपला कचरा आपण जिरवू, आपला कचरा आपण जिरवू, निसर्गाला समृद्ध बनवू. निसर्गाला समृद्ध बनवू. तेव्हा स्वच्छ भारतमध्ये आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या स्वच्छ भारत या कार्यक्रमाच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.